नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे? त्याचे व्यवस्थापनामध्ये काय महत्त्व आहे? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आपण आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असते संघटन? आणि संघटन का करणं गरजेचे असते व्यवसायामध्ये, व्यवस्थापनामध्ये. तर बघा संघटनाचा अर्थ काय आहे? ऑर्गनायझिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाइंग, ब्रिंजिंग द रिक्वायर्ड रिसोर्सेस टुगेदर सच ॲज मेन, मनी, मटेरियल, मशीन्स अँड मेथड्स, ग्रुपिंग अँड अरेंजिंग देम प्रॉपरली फॉर अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्हज. तर बघा काय अर्थ सांगितला आहे संघटनाचा, की ऑर्गनायझिंग करणं म्हणजे काय, की ती एक प्रक्रिया आहे कशाची? ओळखायचं की आपल्याला काय पाहिजे आहे, कोणकोणत्या प्रकारचे रिसोर्सेस आपल्याला संसाधनांची आवश्यकता आहे ते ओळखणे आणि ते ओळखून काय करायचं ते एकत्रित करायचे. मग कोणते? जे काही मनुष्यबळ असेल, पैसा असेल, साहित्य असेल, यंत्रसामग्री असेल, अशा वेगवेगळ्या जे काही घटक आपल्याला संसाधन आहेत, आपल्याला जे काही व्यवसायासाठी लागणार आहेत, ते ओळखून ते एकत्रित करणे आणि त्याचे गट करून त्याचं व्यवस्थितरित्या काय करायचे मांडणी करणे. त्या प्रक्रियेलाच काम काय म्हणतो आपण संघटन असं म्हणतो. आता कशासाठी करायचं हे? फॉर अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह जे काही व्यवसाय संघटनेचा ऑब्जेक्टिव्हज आहेत, प्रॉफिट कमवायचे आहे, व्यवसायाची ग्रोथ करायची ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी काय करायचंय? सगळे हे मेन मनी, मटेरियल आणि मशीन मेथड काय करायचे? एकत्रित करणे, त्याचे ग्रुप पाडणे आणि प्रॉपरली त्याला अरेंज करणे यालाच काय म्हणतो आपण संघटन असं म्हणतो. त्यानंतर बघा डेफिनेशन सांगितली आहे मुनी अँड रेले यांनी. ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन फॉर द अटेनमेंट ऑफ कॉमन पर्पज. बघा काय संघटना म्हणजे काय सांगितलं आहे, की समान पर्पज काय हेतू जो काय साध्य करण्यासाठी जो ह्युमनचा ग्रुप असतो, मानवी ग्रुप काय करतो एकत्रित येतो आणि एक असोसिएशन तयार करतो त्यालाच काय म्हणतो आपण संघटना असं म्हणतो. म्हणजेच काय करायचंय? काहीतरी समान हेतू साध्य करण्यासाठी समाजसेवा असेल, बिझनेस असेल, अशा हेतूने काय केलं जातं? काही व्यक्ती एकत्रित येतात आणि एक संघटन, असोसिएशन सुरू करतात. त्यालाच काय म्हणतो आपण? संघटन असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑर्गनायझिंग म्हणजे काय? त्याची व्याख्या काय आहे? ते आपण या ठिकाणी पाहिलेलो आहे. म्हणजेच थोडक्यात ती काही कंपनी आपल्याला स्थापन करायची त्यासाठी काय-काय लागणार आहे आपल्याला? किती पैसा लागणार? किती मटेरियल लागणार? किती मशीन लागणार? किती मेथड लागणार? किती व्यक्तींची आवश्यकता लागणार? असे जे काही संसाधन आहेत ते सगळे एकत्रित करायचे, त्यांचे ग्रुप पाडायचे आणि त्याला व्यवस्थितरित्या मांडणी करायची. या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण? संघटन असं म्हणतो. त्यानंतर बघा संघटनाचे महत्त्व. आता काय महत्त्व असेल संघटनाचे व्यवसायामध्ये, व्यवस्थापनामध्ये? तर ते महत्त्व आपण आता एक-एक पाहू. त्यामध्ये आहे पहिलं महत्त्व फॅसिलिटेट्स ॲडमिनिस्ट्रेशन ॲज वेल ॲज ऑपरेशन. काय करते संघटन? कशासाठी गरजेचं आहे? प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करण्यासाठी काय करते? संघटन महत्त्वाचं आहे. त्यासाठी संघटन करणं गरजेचं आहे. काय करते? Organizing process lead to identify and to group the activities. Grouping and assessing the activities is the task of administration, whereas processing according to it is operational activity. Due to proper grouping of the task and the employees, there is increase in production and reduction in wastage. तर काय होते बघा, जर आपण आता ऑर्गनायझिंग काय एक प्रक्रिया आहे कशाची? ओळख करायची आणि त्याचे ग्रुप पाडून ॲक्टिव्हिटीज तयार करायचे. याची एक प्रक्रिया आहे. तर मग याच्यामध्ये काय केलं जातं? ग्रुप केले जातात. त्यांना त्यांचे कार्य वाटून दिले जातात आणि व्यवस्थितरित्या त्यांच्याकडून कार्य करून घेतले जाते. आणि जर अशा प्रकारे आपण प्रॉपर ग्रुपिंग केली, योग्य प्रकारे गट पाडले, त्यांना त्यांचे काम सोपवून दिले, तर काय होतं? त्या व्यवसाय संस्थेमध्ये प्रोडक्शन वाढ होते आणि जे काही वेस्टेज होणार आहे, नुकसान होणार आहे, ते कमी होतं. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनला काय करते आणि जे काही कामकाज आहे, त्या कामकाजाला काय करते? सुलभ करण्याचं संघटन
काम करते. त्यासाठी संघटन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे दुसरं बिंग स्पेशलायझेशन. विशेषीकरण पण काय करते? घडवून आणते. त्यासाठी संघटन करणं गरजेचे आहे. आता कसे विशेषीकरण घडून येते? Organizational structure is a network of relationship in which the work is divided into units and departments. काय ऑर्गनायझेशन संस्था काय एक नेटवर्क आहे, एक जाळं असल्यासारखं आहे. त्यांच्यामध्ये एकमेकाचे काय असतात? नाते असतात, रिलेशनशिप्स असतात. त्यामध्ये वेगवेगळे युनिट्स आणि डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं? ती विभागणी केली जाते. जसं की फायनान्स असेल, प्रोडक्शन, मार्केटिंग हे सगळे काय केले जातात? डिपार्टमेंट पाडून त्यांचं वर्क डिव्हिजन केलेलं असतं. This division of work helps in bringing specialization in various activities of organization. Specialization in activities leads to increase in organizational efficiency. आता यांच्यामध्ये जे काही त्यांचं स्पेशलायझेशन केलं जातं, विशिष्ट स्किल त्यांचं जे काही काम आहे, त्यांच्या स्किलनुसार, एज्युकेशननुसार त्यांचे ग्रुप पाडले जातात. त्यांच्यामध्ये कामं वाटून दिली जातात. त्यामुळे काय होते? जास्त कार्यक्षमपणे ते काय करतात? काम करतात. जर अकाउंटवाल्याला अकाउंटचं काम दिलं, जर मार्केटिंगवाल्याला मार्केटिंग काम काय होतं? ते स्पेशल त्यांचं स्किलची वापर करून ते विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यापासून काय होते? इन्क्रीज इन ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी त्या संस्थेची काय होती? कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे यासाठी पण संघटन गरजेचं आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचं काय सांगितलं महत्त्व? डिफाईन्स द जॉब प्रॉपरली. आता कामाची निश्चिती करण्यासाठी पण काय संघटन करणं गरजेचं आहे. ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर हेल्प्स इन पुटिंग राइट मेन ऑन राइट जॉब व्हिच कॅन बी डन बाय सिलेक्टिंग फॉर व्हेरियस डिपार्टमेंट्स अकॉर्डिंग टू देअर क्वालिफिकेशन, स्किल अँड एक्सपिरियन्स. काय केलं जातं संस्थेमध्ये? योग्य कामावर योग्य व्यक्तीची काय केली जाते? निवड केली जाते. आणि ती कशाच्या मार्फत केली जाते? त्यांचे जे काही क्वालिफिकेशन आहे, स्किल आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याच्या आधारे योग्य कामावर योग्य व्यक्तीची निवड केली जाते. जर अशा प्रकारे ज्यांना ज्या कामाची आवड आहे, जे काम त्याला जमतं, त्या कामावर त्याची निवड केली, काय होते? त्याला त्याचं काम प्रॉपरली समजतं आणि काम त्याला समजलं, काम आवडलं, तो काय करतो? योग्य त्याचं जेवढे होईल तेवढी मेहनत, त्यांची स्किल लावून तो काय करतो? चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत असतो. यापासून काय होतं? त्याचं काम त्याला समजतं आणि प्रॉपरली विच क्लेरिफाईज द रोल्स ऑफ एव्हरी पर्सन. म्हणजे त्याला जर अकाउंटवाल्याला मार्केटिंगकडे पाठवलं, त्याला ते जमणार नाही. त्यासाठी योग्य एक व्यक्तीचं योग्य कामावर काय केलं पाहिजे? निवड केलीसाठी. त्यासाठी कामाची निश्चिती करण्यासाठी पण काय करते? संघटन मदत करते. त्यानंतर आहे 4 नंबरचं क्लॅरिफाईज अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. परत अधिकार व जबाबदारीचे पण काय करते? स्पष्टीकरण केले जाते. आता वेगवेगळे गट पाडले जातात. मॅनेजमेंटच्या लेवल बनवल्या जातात. त्यापासून काय होते? प्रत्येकाचे अधिकार काय आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी काय आहे? त्यामध्ये क्लेरिफाईंग केलं जातं आणि त्यानुसार त्यांना काम वाटप केलं जातं. काम असेल, अधिकारी असेल किंवा जबाबदारी असेल, त्यापासून काय होते मग? ते योग्य काम त्यांची जबाबदारी त्यांच्या कामानुसार ते पूर्ण पाडतात आणि काय होतात? संस्थेची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी काय होते? हे मदत करते. त्यानंतर आहे इस्टॅब्लिशेस कोऑर्डिनेशन. परत कोऑर्डिनेशन स्थापित करण्यासाठी, समन्वय निर्माण करण्यासाठी पण संघटन मदत करते. महत्त्वाचं आहे. दिस फंक्शन्स हेल्प्स इन इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अमॉंग डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ ऑर्गनायझेशन. इट क्रिएट्स क्लिअर कट रिलेशनशिप अमॉंग पोझिशन अँड इन्शुर म्युच्युअल कोऑपरेशन अमॉंग इंडिव्हिज्युअल. आता काय केलं जातं? गट पाडले जातात. त्यांना काम वाटून दिलं जातं. मग प्रत्येक जण काय करतो? आपापलं काम व्यवस्थितरित्या पार पाडत असतो आणि व्यवस्थितरित्या पार पाडलं की काय होतं? यांच्यामध्ये योग्य कोऑर्डिनेशन निर्माण होतं आणि त्यापासूनच काय होते? संस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर बघा हेल्प्स फॉर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. परत प्रभावी प्रशासनासाठी पण काय करते? संघटन मदत करते. दिस फंक्शन डिटरमाइन डिफरंट पोझिशन, डिपार्टमेंट ॲक्टिव्हिटीज अँड द रोल आर क्लिअरली स्ट्रक्चर. प्रत्येकाचं काय केलं जातं? वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करून त्यांचे पोझिशन त्यांना दिले जातात. डिपार्टमेंट पाडले जातात. ॲक्टिव्हिटीज त्यांना दिले जातात. त्यापासून काय होतं? त्यांचं क्लिअर त्यांचं काम त्यांना कळतं आणि योग्य वेळी ते काय करतात? त्यांचं
प्रभावी काम करण्याचे प्रयत्न करत असतात. त्यापासून काय होतं मग प्रशासनामध्ये काय होते कार्यक्षमता वाढते. त्यापासून काय होतं इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन निर्माण होते. त्यानंतर हेल्पफुल फॉर ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन आणि वाढ आणि विविधीकरणासाठी पण काय होते उपयोग होते. जर व्यवसायाची वाढ करायची असेल, त्याची विविधते जर त्याचं डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, त्यासाठी काय गरजेचं आहे? त्या व्यवसायाची ग्रोथ होणं गरजेचं आहे. त्यांचं जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढणं गरजेचं आहे. तर यामध्ये काय केलं जातं, त्यांचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना डिफाईन केले जातात. त्यानुसार ते काम करतात आणि सगळे जे काही लेव्हल्स आहेत मॅनेजमेंट त्यामध्ये काही तंटे निर्माण होत नाहीत. कोऑर्डिनेशन राखलं जातं आणि जर तंटे निर्माण नाही झाले तर काय होणार? साहजिकच आहे की त्या संस्थेची इफिशियन्सी वाढणार, कार्यक्षमता वाढणार आणि त्या संस्थेची ग्रोथ झाली की काय होणार? त्याची वाढ होण्यामध्ये काय होते मग मदत होते. त्यानंतर क्रिएट्स सेन्स ऑफ सिक्युरिटी. परत सुरक्षिततेची भावना पण निर्माण करण्यासाठी संघटन गरजेचे असते. Organizational structure clarifies the job position. It clearly states the duties and responsibilities of the everyone. काय करतात? प्रत्येकाचं जॉब पोझिशन स्पष्ट केलं जातं. त्यामध्ये डिव्हिजन असते, कामाची वाटप केली जाते, पोझिशन प्रत्येकाला दिली जाते, अधिकार, जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि प्रत्येकाला आपापल्या अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट असल्यामुळे प्रत्येकजण काय करत असतो? त्यांच्या जबाबदारीने काम पार पाडत असतो. Clarity in jobs and powers helps in increasing mental satisfaction and it creates sense of security among the employees. आणि त्यांच्यामध्ये जर क्लॅरिटी असेल त्यांच्या जॉबची, त्यांच्याकडे पॉवरची, तर काय होते त्यांच्यामध्ये त्यांची जी काही मेंटल सॅटिस्फॅक्शन आहे, त्यांचं जे काही विचार करण्याची क्षमता आहे, की आपल्याला एवढी पॉवर दिली तर आपण त्या पॉवरचा वापर करून, अधिकाराचा वापर करून आपण जे काही आपलं काम आहे जास्तीत जास्त कार्यक्षम करू शकतो, असा ते विचार करतात आणि त्यापासून काय होतंय त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. यासाठी संघटन गरजेचं आहे. त्यानंतर आहे स्कोप फॉर इनोव्हेशन. परत नवीन उपक्रमांना वाव देते. Organizing functions clears the roles and activities to be performed. Employees can work by using their new ideas. This provides enough space for the manager to develop talent and flourish the knowledge. आता संस्थेमध्ये काय केले जातात? गट पाडले जातात. त्यांना काम वाटून दिले जातं आणि प्रत्येकाला आपापले रोल्स माहीत असेल क्लिअर, तर तो कार्यक्षमपणे जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि त्याचं काम सगळ्यापेक्षा वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी काय करतो त्याची नवीन-नवीन आयडियांचा वापर करतो. नवीन-नवीन टेक्निकचा यूज करतो आणि त्यामुळे काय होतं त्यामध्ये नॉलेजची पण वाढ होते, टॅलेंटची पण वाढ होते आणि संस्थेमध्ये पण काय नवीन उपक्रमांसाठी संधी मिळत असते. त्यानंतर आहे हेल्प्स इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी पण मदत करते. These functions provide different job to different employees according to the job specification. Due to this, specialization of work becomes possible. This right workforce utilizes other resources at its optimum level so that desired results are achieved within defined period. आता काय केलं जातं संस्थेमध्ये डिफरंट जॉब्स दिले जातात डिफरंट एम्प्लॉईजला अकॉर्डिंग टू देअर जॉब स्पेसिफिकेशन. म्हणजेच डिपार्टमेंट पाडून योग्य स्किल एज्युकेशन त्यांची कौशल्य पातळी याच्यानुसार त्यांना कामाचे वाटप केली जाते आणि याच्यापासून काय होतं कार्यक्षमपणे ते काम करतात. ज्याला जे काम करतं इंजिनिअरवाला इंजिनिअरचं काम करणार, अकाउंटंटवाला अकाउंटचं, मार्केटिंगवाला मार्केटिंगचं, म्हणजे ज्यामध्ये त्यांना जास्त नॉलेज आहे ते काम त्यांना दिले काय होतं ते जास्तीत जास्त कार्यक्षमपणे काम करतात आणि संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी काय करते अशा प्रकारे संघटन मदत करते. तर बघा विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपण संघटन म्हणजे काय, संघटनाचा अर्थ, व्याख्या काय आहे आणि संघटनांचे महत्त्व व्यवस्थापनामध्ये काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्राला शेअर करावं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.